नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की मला कमी मार्क्स पडलेत, पेपर चांगला गेलाय, पण मला बोर्डाकडे परत पेपर चेक करण्यासाठी पाठवायचं आहे, म्हणजेच रिइव्हॅल्युएशनसाठी पाठवायचं आहे, पुनर्मूल्यांकन करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी काय प्रोसिजर आहे? आपण घरी बसल्या बोर्डाकडून पेपर्स मागू शकतो, फोटोकॉपी मागू शकतो. त्यासाठी आपल्याला महा SSC जे ऑफिशियल वेबसाईट आहे बोर्डाची, तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गो टू द ऑफिशियल बोर्ड वेबसाईट आणि तिथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यावरती विद्यार्थी लॉगिन दिसेल. ह्या विद्यार्थी लॉगिन वरती जायचंय आणि ह्या विद्यार्थी लॉगिन वरती गेल्यानंतर आपल्याला इथे एक परत गुणांची पडताळणी किंवा उत्तर पुस्तिकेचे छायाप्रत किंवा उत्तर पुस्तिकेचे पुनर्मूल्यांकन इथे टॅप करायचंय. जसं आपण इथे टॅप करशाल तसंच इथं गुणांची पडताळणी SSC किंवा गुणांची पडताळणी HSC दोन टॅब्स ओपन होतील. गुणांची पडताळणी SSC कडे जायचंय आणि इथे आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपला सीट नंबर, आईचे नाव आणि सबमिट करा. त्यानंतर आपल्याला फोन नंबर विचारतील, व्हेरीफाय तो करायचा आहे, व्हेरीफाय ईमेल करायचा आहे, अकाउंट क्रिएट होईल ऑटोमॅटिकली आणि त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स येतील, व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी और व्हेरिफिकेशन विदाउट फोटोकॉपी. आपण व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी करायला पाहिजे, कारण व्हेरिफिकेशनचा अर्थ असतो की जे काही मार्क्स आहेत, कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे मार्क्सची काउंटिंग वगैरे ते करून येते आणि प्लस आपल्याकडे फोटोकॉपी येते. जर फक्त तुम्ही व्हेरिफिकेशन जर केलात तर फक्त मार्क्स तुम्हाला ॲडिशन करून मिळतील जे काही आहे आणि फोटोकॉपी मिळणार नाही. पण आपल्याला जर रिइव्हॅल्युएशनसाठी टाकायचं असेल तर फोटोकॉपी असणे गरजेचं आहे. फोटोकॉपी मागून घ्या, ज्याची फीस 400 रुपये आहे. फोटोकॉपी मागवा आणि त्यानंतर जे संबंधित शिक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा करा, मार्क्स वाढतील नाही वाढत, आणि त्या हिशोबाने मग इव्हॅल्युएशनसाठी आपण टाकू शकतो. धन्यवाद.